नमस्कार. मी आपल्याशी चर्चा करणार आहे की आपण जगत असताना अनेक प्रकारची माणसं भेटतात. ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याशी व्यवहार करतात. काही माणसं चांगली असतात, काही माणसं वाईट पण असतात. काहींना आपण आवडत असतो, काहींना नसतो आवडत. ते आपल्याशी कसा व्यवहार करतात ह्याच्यावर आपली काही किंमत अवलंबून नसते. आपण कुणी जर वाईट व्यवहार केला तर आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. समजा तुम्हाला तुमच्याशी कुणी दुरावा केला, तुमच्या आयुष्यातून कुणी निघून गेलं, तर स्वतःला वाईटपणा घेऊ नका. तुम्ही असं समजू नका की मीच स्वतःच काहीतरी वाईट आहे. समजा तुमच्या प्रेमाला कुणी लाथ मारली, तर असं समजू नका की तुमच्या प्रेमातच काही कमी होती, कमतरता होती, मी पूर्ण करू शकलो नाही समोरच्यांच्या अपेक्षा, असं काही समजू नका. कारण त्यांनी तुमचं प्रेमच ओळखलेलं नसतं. जेव्हा आपण एखाद्यासाठी बघा, बऱ्याचदा अनुभव घ्या, पूर्ण वेळ देतो, पैसा देतो, त्याची चिंता करतो, त्याचं मन ओळखतो, त्याच्या सुखात आपण सुख मानतो आपलंही, आणि त्याच्या दुःखातसुद्धा आपलं दुःख समजून त्याच्या वेळेवर जातो, त्याचं मन राखतो. आणि जेव्हा तो व्यक्ती खूप परेशान असतो त्यावेळेस आपण त्याला जाऊन मदत करतो, त्याचा हात धरतो. पण जेव्हा आपल्यालाच गरज असते, की त्याची गरज असते, तेव्हा मात्र तो आपला हात सोडून निघून जातो. बघा, तेव्हा तेव्हा आपल्याला नक्कीच हे वाटतं की आपलंच काहीतरी चुकलेलं आहे. कारण मी त्याच्यासाठी एवढं केलं आणि तो माझा हात सोडून निघून गेला. म्हणजे बघा, तुमचं मन कसं आहे, कुणी चांगला व्यवहार केला तर तुम्ही खुश होणार, चुकीचा व्यवहार केला तर तुम्ही दुःखी होणार. बघा, म्हणजे तुमच्या मनाची चावी तुम्ही दुसऱ्याच्या हातात देऊन जगता. मग नक्कीच तुम्हाला सगळेजण थोडंच खुश करणार आहेत किंवा सगळेजण थोडाच चांगला व्यवहार करणार आहेत तुमच्याशी, असं कधीही तुम्ही समजू नका. आणि तुम्ही किती चांगले आहात याचं स्पष्टीकरण अजिबात देऊ नका, त्यात वेळ घालवू नका. कारण तुम्ही चांगले आहात किंवा तुम्ही कसे आहात हे सांगण्याची गरज नाही, समोरच्यांनी ते ओळखलं पाहिजे. तुम्ही आपल्याबद्दल बघा, जिथं प्रेम आहे ना तिथंच तुम्ही जायला पाहिजे, आणि जिथं प्रेम नाही ना तिथं तुम्ही प्रेमाची भीक मागू नका. कारण मला अनुभव आहे की प्रेम आणि सन्मान हा मागून मिळत नाही. प्रेम हे काही तू माझ्यावर प्रेम कर, तू माझ्यावर प्रेम कर, तू माझ्याशी बोल, तुम्ही कितीही म्हणावं, समोरच्याच्या जर मनात नसेल ना तर तो बोलणार नाही, तुमच्यावर प्रेम करूच शकणार नाही. ही भावना आतूनच तयार झाली पाहिजे. तुम्ही जर म्हणालात की नाही, माझा सन्मान कर, माझा थोडासा इज्जत कर, माझा मान राख, नाही, ह्या गोष्टी नॅचरल त्याच्या मनातून आल्या पाहिजेत. तर अशा काही गोष्टींची तुम्ही अपेक्षा करू नका, लोकांकडनं अशा गोष्टींची भीक मागू नका. आणि सर्वात महत्त्वाचं तर मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यातून कुणी अचानक निघूनही जाऊ शकतं, पण तो माणूस आपल्याला सोडून गेला, तो माणूस माझ्या आयुष्यातून निघून गेला म्हणून तुम्ही स्वतःला अपूर्ण नका समजू. होऊ शकतं तुमच्याकडून त्याची गरज संपली असेल, होऊ शकतं तुमच्या काही गोष्टी पटल्या नसतील. हे तुम्ही स्वतःही काही समजून घ्यायला पाहिजेत. कसं आहे, बऱ्याचदा कुणीतरी येऊन काहीतरी आपल्याला बोलून जातं, त्याचं ते बोलणं आपल्या मनाला इतकं लागतं की आपल्याला झोपसुद्धा येत नाही, जिवारी लागतं, दुःख होतं. तुम्ही याच्यावरून एकच गोष्ट बघा ना, की म्हणजे आपली झोप यावी की नाही हे सुद्धा दुसऱ्यावर आपण अवलंबून ठेवतो. दुसऱ्याच्या मनावर आहे, आपण कसं राहायचं, किती खुश राहायचं का दुःखी राहायचं, दुसरा ठरवतो. तर तुम्ही एक साधी गोष्ट लक्षात घ्या की ह्या गोष्टीपासून दूर राहा, स्वतःचं मन कुठंतरी रमवा. सगळ्यात जास्त चांगलं म्हणजे तुम्ही थोडंसं भक्तिभाव मनात ठेवा, कुठंतरी तुम्ही विश्वास ठेवा
म्हणजे तुमच्या मनाला एक मानसिकतेला तुमचा आधार मिळेल. विनाकारण तुमचं मन भटकत नका सोडू. आणि कोण आपल्याबद्दल काय बोलतं, कोण आपल्याशी कसा व्यवहार करतं, याबद्दल तुम्ही अजिबात विचार करू नका. कारण तो त्याच्या बुद्धीने काम करणार आहे. तो आपल्या विचाराने किंवा आपल्याला काय पाहिजे याचा विचार तो कधीच करणार नाही. तो त्याला काय पाहिजे, त्याच्या काय अपेक्षा आहेत या विचारानेच तो तुमच्याकडे येईल ना. तर तुम्ही विनाकारण दुसऱ्यासाठी दुःखी होऊ नका किंवा दुसऱ्यामुळं खुश पण होऊ नका. तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातात ठेवा, आपल्या मनावर ताबा ठेवा आणि स्वतंत्रपणे चांगलं लाईफ जगा. असं वागण्यामुळं काय होईल, आपल्या हातून दुसऱ्यांचं पण वाईट होणार नाही किंवा दुसऱ्याबद्दल वाईट विचारही करू नका. आपण जर दुसऱ्याबद्दल वाईट विचार केला ना, तर तेच येऊन पुन्हा आपल्या पदरात पडत असतं. केलेल्या कर्माची फळे आपल्याला इथंच भोगायची आहेत, याच जन्मी. पूर्वीचं गेलं की मागच्या जन्मीची फळं या जन्मी भोगावी लागतात असं नाही आहे. आता सध्या तर कलियुग आहे. या जन्माचं इथंच हिशोब देऊन इथंच पूर्ण करून जायचं आहे आपल्याला. तर तुम्ही थोडंसं टेन्शन फ्री जगायला शिका, शांतपणे आयुष्य जगा. दुसऱ्याच्या काही गोष्टी मनावर घेऊ नका. ज्या योग्य आहेत, घेण्यासारख्या आहेत त्याच घ्या. विनाकारण कुणीतरी आलतू फालतू येऊन तुम्हाला बोलून जाईल आणि तुम्ही दुःखी व्हाल, असं होऊ देऊ नका.